यवतमाळच्या उमरखेडच्या विकासाला नगर परिषदेतील समन्वयाच्या अभावाचा फटका बसलाय। माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतडांचा हा आरोप आहे। आमदार किसनराव वानखेडे यांच्या माध्यमातून विकासासाठी निधी उपलब्ध असूनही नगर परिषदेच्या असहकार्यामुळे अनेक कामे रखडल्याचा दावा आहे। या संदर्भात आमचे प्रतिनिधी संजय राठोड यांनी माजी नगरसेवक नितीन भुतडा यांच्यासोबत बातचीत केली। उमरखेड नगर परिषदमध्ये अनेक रस्ते फुटलेले आहे, अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, नागरिक एकीकडे ओरडत आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासाठी थेट जे आहे तर माजी नगर अध्यक्ष आहेत। भाऊ, एकीकडे पाहिलं तर तुम्ही सत्तेमध्ये असताना अनेक ठिकाणी कामं झाली, मात्र या मागील 1 वर्षापासून या ठिकाणी कुठेही काम होताना दिसत नाही। काय परिस्थिती आहे सध्या आणि काय सांगणार या संदर्भात? शहरामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढिगार साचलेले आहे, रस्त्याची अवस्था ही अतिशय दयनीय आहे आणि विकासामध्ये कधीही राजकारण केलं नाही पाहिजे, मी या मताचा आहे। परंतु या ठिकाणी मागच्या वर्षभरामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवत आहे की ज्यांच्याकडे नगर परिषदची सत्ता या ठिकाणी लोकांनी दिली आहे ते लोक विकासामध्ये सुद्धा या ठिकाणी राजकारण करत आहे। या विधानसभेचे सन्माननीय आमदार किसनरावजी वानखेडे यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शहराच्या विकासाकरता निधी त्या ठिकाणी आलेला आहे, परंतु नगर परिषदेमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे त्या ठिकाणी या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आलेली आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग इम्प्लिमेंट अथॉरिटी असल्यामुळे त्या ठिकाणी हे सर्व विकास कामं करण्याकरता नगर परिषद आडकाठी निर्माण करत आहे। नाहरकत प्रमाणपत्र, जे साधं नाहरकत प्रमाणपत्र असते ते सुद्धा देऊ नये अशा पद्धतीचं लिखित पत्र या ठिकाणच्या नगराध्यक्षांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि त्यामुळं या शहरातल्या विविध विकास कामामध्ये मोठा अडथळा निर्माण झालेला आहे आणि या सर्व गोष्टीकरता या ठिकाणचे सत्ताधारी पक्षाची जी लोक आहे ती मंडळी या ठिकाणी शहराच्या दुरावस्थेकरता जबाबदार आहे। खरंच येणाऱ्या दिवसामध्ये आता या ठिकाणी नागरिकांच्या समस्या दूर होतील का, त्यांना दिलासा मिळतील का, असा सवाल सुद्धा यावेळेस उपस्थित केला जात आहे। संजय राठोड, लोकशाही मराठी, उमरखेड, यवतमाळ। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।